नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एव्हिडन्स ॲक्ट टॉपिक नेम एक्सपर्ट ओपिनियन या विषयाचा आपण अभ्यास करूया. यांचे जे सेक्शन्स आहेत ते सेक्शन्स 45 पासून 51 पर्यंत आहेत. मित्रांनो, सेक्शन 45 पासून 51 पर्यंतचे जे सेक्शन्स आहेत ते एक्सपर्ट ओपिनियनच्या बाबतीत आहेत. आपल्याला माहीत आहे की कोर्ट प्रत्येक फील्डमध्ये एक्सपर्ट नसतं, तर कोर्टाला आपले ओपिनियन किंवा मत फॉर्मेशन करण्यासाठी एक्सपर्ट ओपिनियनची आवश्यकता असते. आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये हे जे सेक्शन्स आहेत, सेक्शन 45 पासून 51 पर्यंत एक्सपर्ट ओपिनियनच्या बाबतीत आहेत. ज्या वेळेला कोर्टाला असं वाटतं की फॉरेन लॉ, सायन्स, आर्ट्स, हँडरायटिंग म्हणजे लिखाण आणि फिंगर इम्प्रेशन्स ह्या विषयावरती कोर्टाला आपलं मत व्यक्त करायचं असतं किंवा त्याच्यावरती काही जजमेंट द्यायचे असतात, त्यावेळेला कोर्टाला एक्सपर्ट ओपिनियनची आवश्यकता असतात. तर सेक्शन 45मध्ये जी माहिती दिलेली आहे ती ह्याच विषयावरती दिलेली आहे की व्हेन द कोर्ट हॅज टू फॉर्म एन ओपिनियन इन रिस्पेक्ट ऑफ दी फॉरेन लॉ, सायन्स, आर्ट, हँडरायटिंग or finger impressions, then court may appoint any expert person in respect of these fields. आता जे मी फील्डचे नाव सांगितली त्या फील्ड्स बाबत कोर्ट एखाद्या एक्सपर्टला अपॉइंट करतो आणि त्या एक्सपर्ट ओपिनियनचं जे ओपिनियन आहे ते ओपिनियन कोर्टामध्ये रिलेव्हंट आहे आणि त्या व्यक्तीला एक्सपर्ट असं म्हटलेलं आहे. त्यानंतर सेक्शन 45A हा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स बाबत सांगितले आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेला कोर्टाला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स बाबत कुठलंही मत आपलं फॉर्म करायचं असतं, त्यावेळेला कोर्ट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट सेक्शन 79 अन्वये ज्या एक्झामिनरची अपॉइंटमेंट झालेली आहे त्याला एक्सपर्ट म्हणून अपॉइंट करतो आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स बाबत त्या व्यक्तीचं जे मत आहे ते मत आपल्याला ह्या केसमध्ये कोर्टाला उपयोगी पडतं. त्यानंतर सेक्शन 46 जे आहे ते कशाच्या संदर्भात आहे, ज्या वेळेला जो एक्सपर्ट ओपिनियन असतो तो जर डिफर करत असेल, म्हणजे एक तो फॅक्ट्सला फेवर करत असेल किंवा डिफर करत असेल किंवा त्याला इनकन्सिस्टंट त्यांचं ओपिनियन असेल, तर अशा वेळेला जे फॅक्ट्स एरवी इरेलेव्हंट होत्या त्या फॅक्ट्स इथे रिलेव्हंट होतात असं सेक्शन 46मध्ये म्हटलेलं आहे. 47 काय म्हणतोय की 47 आपल्याला असं माहिती देतो की हँडरायटिंग बाबत कुठल्या व्यक्तीचं ओपिनियन इम्पॉर्टंट असू शकतात. तो जो व्यक्ती ज्यांनी सतत एखाद्या व्यक्तीला लिखाण करताना पाहिलेलं असेल त्या व्यक्तीला जर साक्षीसाठी बोलवलं किंवा त्या व्यक्तीचं जर ओपिनियन घेतलं गेलं ते इम्पॉर्टंट आहे. कारण एका व्यक्तीला लिहित असताना दुसरा व्यक्ती जेव्हा पाहतो त्याला माहिती आहे की ह्या व्यक्तीची रायटिंग अशी आहे. मग ही जी माहिती आहे सेक्शन 47मध्ये दिलेली आहे. आता सेक्शन 47A हा कशाच्या संदर्भात आहे, सेक्शन 47A जो आहे इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरच्या बाबतीत आहे. मग अशा वेळेला एखाद्या व्यक्तीची ही सिग्नेचर इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर आहे किंवा नाही आहे ही जर याबाबत जर कोर्टाला आपलं ओपिनियन फॉर्म करायचं असेल तर कोर्टाला जो सर्टिफाईंग अथॉरिटी आहे, ज्याने इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्टिफाईड केलेली आहे, ज्याने असा सर्टिफिकेट दिलेलं आहे त्या व्यक्तीची अपॉइंटमेंट केली तर मग त्याचं जे मत आहे कोर्टामध्ये रिलेव्हंट होतो. आता हा झाला सेक्शन 47A. आता 48A कशाच्या संदर्भात आहे, एक्झिस्टन्स ऑफ कस्टम्स अँड राईट्स, म्हणजे एखाद्या ठिकाणी कस्टम्स आणि राईट्स हे एक्झिस्टन्समध्ये आहे किंवा नाही आहे. मग अशा वेळेला कुठल्या व्यक्तीचं ओपिनियन इम्पॉर्टंट असेल, ज्याला ही गोष्ट माहिती आहे की असं कस्टम अँड राईट्स अवेलेबल आहे किंवा एक्झिस्टन्समध्ये आहे, त्याचं जे ओपिनियन आहे ते कोर्टाला उपयोगी पडणार आहे. आता 48 झाला. तर 49 काय म्हणतोय आपल्याला, युसेजेस अँड टिनेट्स, म्हणजे ज्या पूर्वीच्या प्रथा किंवा ज्या तत्वप्रणाली एखाद्या समाजामध्ये अस्तित्वात आहे याबाबतची जर माहिती घ्यायची असेल तर कुठल्या व्यक्तीचं मत आपल्याला ओपिनियन जे आहे उपयोगी पडेल, अशा व्यक्तीचं ओपिनियन आपल्याला उपयोगी पडेल की ज्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. बऱ्याच वेळेला काही गावामध्ये काही शब्दांचा वापर केला जातो आणि त्या शब्दांचा वापर एका गावामध्ये वेगळा असतो आणि दुसऱ्या गावामध्ये त्या शब्दांचा वापर जर केला तर त्याचा अर्थ काहीतरी वेगळा होतो. अशा वेळेला
जे व्यक्ती तिथं राहणारे आहेत, जे सिनियर व्यक्ती आहेत, ज्यांचं वय 70, 75, 80 झालेलं आहे, अशा व्यक्तीचं जर मत कोर्टामध्ये घेतलं गेलं तर तर काय होईल, त्यांचं जे मत आहे ते ते मत कोर्टाला उपयोगी पडणार आहे. आता या सेक्शन 50 हा कशाच्या संदर्भात आहे? सेक्शन 50 जो आहे तो रिलेशनशिप बद्दल आहे. अर्थात एखाद्या व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीबरोबर काय रिलेशन आहे याबाबतची जर माहिती घ्यायची असेल आणि कोर्टाला जर असं आपलं मत बनवायचं असेल की कोणत्या व्यक्तीचं कसं रिलेशन आहे, काय पद्धतीने त्यांचं रिलेशन आहे आणि याची जर माहिती घ्यायची असेल तर त्या रिलेशनबाबत ज्या व्यक्तीला पूर्ण माहिती आहे त्या व्यक्तीचं मत कोर्टाला उपयोगी पडतं. मग अशा वेळेला ज्या व्यक्तीला हे सर्व माहिती आहे त्याचं ओपिनियन कोर्टाला घ्यावं लागतं. त्यानंतर शेवटचा जो सेक्शन आहे ह्या टॉपिकमधला तो सेक्शन आहे 51. त्यात काय म्हटलेले आहे की ज्या वेळेला एक्सपर्ट आपलं ओपिनियन देतो तर तो ओपिनियन कोणत्या बेसवर देतो ते बेस त्याला लिहावा लागतो. अर्थात ज्या वेळेला तो एखादा ओपिनियन देत असतो त्या ओपिनियन मागे त्याचं कारण सुद्धा त्याने लिहायला पाहिजे. जर त्याने कारण लिहिलं नाही तर ते ओपिनियन उपयोगी पडत नाही, असं बऱ्याच वेळेला सुप्रीम कोर्टाचं सुद्धा रुलिंग्स आहेत. अर्थात समजा एखाद्या मर्डर केसमध्ये जर डॉक्टरने आपलं ओपिनियन दिलेलं आहे की ही इंजुरी इतकी डीप आहे, या ओपिनियनला ह्या इंजुरीला एवढे तास झालेले आहेत, तर ती इंजुरी एवढे तास जुनी झालेली आहे याबाबत त्या एक्सपर्टला आपलं ओपिनियन सुद्धा द्यावं लागेल. त्याच्यामध्ये त्याला कारण लिहावं लागेल की हे जे मी ओपिनियन देत आहे त्याच्या मागचं हे कारण आहे. आणि अशा पद्धतीने जे ओपिनियन दिलेलं आहे ते ओपिनियन आपल्याला कोर्टाला उपयोगी पडतं. मित्रांनो, आतापर्यंत आपण एक्सपर्ट ओपिनियन या विषयावर, या टॉपिकवर सेक्शन 45 ते 51 पर्यंतच्या सेक्शन्सचा आपण थोडक्यात आढावा घेतलेला आहे. त्याचा एक इंट्रोडक्शन आपण आता समजून घेतलेला आहे. मित्रांनो, मूळ विषयावर जाण्यापूर्वी मी आपल्याला अशी विनंती करतो की माझा जो यूट्यूब चॅनल आहे ADV ॲडव्होकेट SR गोयल, आपण सबस्क्राईब करा, स्वतः पहा आणि आपल्या इतर मित्रांनाही पाठवा. तसेच आपण माझा हा यूट्यूब चॅनल जो आहे आपल्या फेसबुकवरती सुद्धा अपलोड करा, म्हणजे इतर मित्रांना सुद्धा त्याचा फायदा होईल. मित्रांनो, मी अजून आपल्याला अशी माहिती देऊ इच्छितो की आतापर्यंत मी आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर जवळजवळ 50 पेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याच्यामध्ये जे विषय आहेत हिंदू सक्सेशन ॲक्ट, हिंदू मॅरेज ॲक्ट, त्यानंतर स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट आणि इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टवरती सुद्धा काही मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. एवढंच नाही तर बाकीचे विविध विषयावरती सुद्धा मी माझे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. आपण जर माझा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला तर आपल्याला बाकीचे सर्व व्हिडिओज पाहता येतील. आणि एवढंच नाही तर पुढे भविष्यात माझे जे अजून व्हिडिओ येणार आहेत ते सर्व आपल्याला त्याचे नोटिफिकेशन मिळतील. आणि माझा असाही मानस आहे की आता हा एव्हिडन्स ॲक्ट पूर्ण झाल्यानंतर मी इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आणि नंतर क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि इंडियन पिनल कोड असे हे सर्व विषय घेणार आहे. आपल्याला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडत आहे अशी मला खात्री आहे. तर मित्रांनो, मी आपल्याला विनंती करतो की माझा हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा. माझा मोबाईल नंबर आहे 9960977925. आता आपण मूळ विषयाकडे अर्थात सेक्शन 45 मीन्स सेक्शन 45 ऑफ द इंडियन एव्हिडन्स ॲक्ट याची सुरुवात करूया. सेक्शन 45 काय म्हणते ते आपण पहिले पाहूया. सेक्शन 45 ओपिनियन ऑफ एक्सपर्ट्स. एक्सपर्ट्सचं ओपिनियन असं हेडिंग आहे. When the court has to form an opinion upon a point of law, upon a point of foreign law, or of science or art, or as to identity of handwriting or finger impressions. पुढे म्हटलेले कॉमा देऊन the opinions upon that point of persons specially skilled in such foreign law, science or art, or in questions as to identity of handwriting or finger impressions are relevant facts. आणि पुढे काय शेवटचे वाक्य दिले, सच पर्सन्स आर कॉल्ड एक्सपर्ट्स. सच पर्सन्स म्हणजे जो व्यक्ती या फील्डमध्ये एक्सपर्ट आहे आणि तो जो आपला ओपिनियन देत आहे तो एक्सपर्ट म्हटला जाईल, असं ह्या सेक्शनमध्ये असं म्हटलेलं आहे. मित्रांनो, आता आपण टॅब्युलर फॉर्ममध्ये थोडासा अभ्यास करूया.
प्रथम काय म्हटलेलं आहे, वेन कोर्ट हॅज टू फॉर्म अन ओपिनियन. कोर्ट हॅज टू फॉर्म अन ओपिनियन म्हणजे कोर्टाला आपलं ओपिनियन बनवायचं आहे, मत बनवायचं आहे. कशाच्या संदर्भात? अपॉन अ पॉइंट. कोणता पॉइंट? अपॉन अ पॉइंट. कोणता पॉइंट येतो? फॉरेन लॉ, सायन्स, आर्ट्स, हँडरायटिंग और फिंगर इम्प्रेशन्स. हे 5 पॉइंट आहेत ज्याच्यावरती कोर्टाला आपलं ओपिनियन बनवायचं आहे. आणि अशा ओपिनियन बनवण्यासाठी कोर्टाला काय करावं लागते? कुठला तरी एक व्यक्ती अपॉइंट करावा लागतो. आणि तो व्यक्ती कोण आहे बघा. मग तो जो व्यक्ती अपॉइंट केला, मग तो व्यक्तीचा जो ओपिनियन आहे, त्या व्यक्तीचं जो ओपिनियन आहे, then opinions upon that point of persons specially skilled. असे जे व्यक्ती आहेत जे अशा फील्डमध्ये स्पेशली स्किल्ड आहेत, त्यांना त्याच्यामध्ये महारत हासिल आहे असं आपण म्हटलं तर चालेल. द ओपिनियन अपॉन दॅट पॉइंट ऑफ पर्सन स्पेशली स्किल्ड. आणि स्किल्ड कुठल्या फील्डमध्ये आहे? पुन्हा तेच आहे, इन फॉरेन लॉ, सायन्स, आर्ट्स, हँडरायटिंग और फिंगर इम्प्रेशन्स. मग अशा व्यक्तींचा जो ओपिनियन आहे तो काय आहे? आर रिलेव्हंट फॅक्ट्स. अर्थात एकदम सिंपल आहे हा जो सेक्शन पाठ करण्यासाठी, एकदम सिंपल आहे. वेन द कोर्ट हॅज टू फॉर्म एन ओपिनियन. हे बघा, वेन द कोर्ट हॅज टू फॉर्म एन ओपिनियन अपॉन अ पॉइंट. कुठल्या पॉइंटवरती त्यांना आपलं ओपिनियन फॉर्म करायचं आहे? तर 5 पॉइंट आहेत. फॉरेन लॉ, सायन्स, आर्ट्स, हँडरायटिंग अँड फिंगर. फक्त हे 5 पॉईंट्स आहेत. हे 5 पॉईंट्सवरती कोर्टाला आपलं ओपिनियन बनवायचं आहे. परंतु कोर्ट एक्सपर्ट नाहीये. मग कोर्ट काय करतं? अशा एक्सपर्ट व्यक्तीला अपॉइंट करतं. मग असे एक्सपर्ट व्यक्ती कोण आहेत? मग त्यांचे जे ओपिनियन आहेत, पुढे काय म्हटलेलं आहे? ओपिनियन्स अपॉन दॅट पॉइंट ऑफ पर्सन्स स्पेशली स्किल्ड. जे व्यक्ती अशा फील्डमध्ये स्पेशली स्किल्ड आहेत, त्यांचं ओपिनियन ऑन द पॉइंट ऑफ फॉरेन लॉ, सायन्स, आर्ट्स, हँडरायटिंग और फिंगर इम्प्रेशन्स आर रिलेव्हंट. मग एकदम सिंपल असं आहे की त्यांचे जे ओपिनियन आहे ते कोर्टामध्ये रिलेव्हंट आहे. आणि हे जे व्यक्ती आहेत, त्या सेक्शनमध्ये शेवटची ओळ जी आहे ते काय म्हटलेलं आहे? सच पर्सन्स आर कॉल्ड एक्सपर्ट्स. सच पर्सन्स आर कॉल्ड एक्सपर्ट म्हणजे कोणते? हे व्यक्ती जे आपले ओपिनियन देतात त्या व्यक्तीला एक्सपर्ट म्हटलेलं आहे. आणि ते दिलं सच पर्सन्स आर एक्सपर्ट पर्सन्स. अगदी सिंपल आहे. तर मित्रांनो, मला असं म्हणायचं आहे की हा जो सेक्शन आहे सुरुवातीचा फार सिंपल आहे. त्याच्यामध्ये एवढं सांगितलेलं आहे की ज्या वेळेला कोर्टाला आपलं मत बनवायचं असतं, कुठल्या पॉईंटवरती? फॉरेन लॉ, सायन्स, आर्ट्स, हँडरायटिंग आणि फिंगर प्रिंट्स आणि फिंगर इम्प्रेशन्स ह्या पॉईंटवरती कोर्टाला ज्या वेळेला आपलं मत बनवायचं असतं त्यावेळेला कोर्ट काय करतं? एक्सपर्ट व्यक्तीला अपॉइंट करतं. मग ह्या एक्सपर्ट व्यक्तीचं जे मत आहे, कोणत्या पॉईंटवरतीच? फॉरेन लॉवरती, सायन्सवरती, आर्ट्सवरती, हँडरायटिंगवरती किंवा फिंगर इम्प्रेशन्सवरती त्यांचं जे मत आहे ते रिलेव्हंट फॅक्ट आहे. एवढंच याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि ह्या व्यक्तींचं जे मत आहे, ह्या व्यक्तीने दिलेले जे मत जे आहे ते रिलेव्हंट असल्यामुळे हे व्यक्ती एक्सपर्ट आहेत असं त्याचा अर्थ आहे. ह्या सेक्शनमध्ये एवढंच सांगितलेलं आहे. आता आपण पुढचे इल्युस्ट्रेशन्स घेऊया. यामध्ये कोणताही डाऊट राहिला नसेल असं माझं मत आहे. ह्या बेअर ॲक्टची जी भाषा आहे मी तिला अगदी सोपं करून आणि विश्लेषण करून आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे इल्युस्ट्रेशन आपण घेऊया. द क्वेश्चन इज, इल्युस्ट्रेशन नंबर ए. द क्वेश्चन इज वेदर द डेथ ऑफ ए वॉज कॉज्ड बाय पॉइझन. ए एक व्यक्ती आहे, त्याची मृत्यू पॉइझनने झालेली आहे. तर प्रश्न असा निर्माण झाला की त्याची मृत्यू पॉइझनने झाली आहे का? The opinion of experts as to the symptoms produced by the poison by which A is exposed to have died are relevant. आता अशा केसमध्ये तो व्यक्ती पॉइझनने विष खाऊन मेलेला आहे तर किंवा विषद्वारे तो मेलेला आहे. मग त्याच्या अंगावरती जे सिम्पटम्स निर्माण झालेले आहेत त्या सिम्पटम्स बाबत जो एक्सपर्टचा ओपिनियन आहे तो रिलेव्हंट आहे असं याच्यात सांगितलेलं आहे. पुढे इल्युस्ट्रेशन नंबर बी. द क्वेश्चन इज, आता प्रश्न असा आहे, द क्वेश्चन इज वेदर ए ॲट द टाइम ऑफ डुईंग सर्टन ॲक्ट, काही काम करत असताना, वॉज बाय रिझन ऑफ अनसाउंडनेस ऑफ माइंड, इनकॅपेबल ऑफ नोईंग द नेचर ऑफ द ॲक्ट
जो एक व्यक्ती आहे तो जे काम करत आहे आणि त्याच्या अनसाउंडनेसमुळे तो त्याचे जे परिणाम आहे ते समजून घेण्यास असमर्थ आहे. बाय रिझन ऑफ अनसाउंडनेस ऑफ माइंड इनकॅपेबल ऑफ नोईंग द नेचर ऑफ द ॲक्ट. त्या कामाचा परिणाम काय होईल त्याचा जो समजून घेण्यास तो असमर्थ आहे. ऑर दॅट ही वॉज डुईंग व्हॉट वॉज आयदर रॉंग ऑर कॉन्ट्ररी टू लॉ. म्हणजे जो व्यक्ती जो अनसाउंडनेस माइंडचा आहे आणि तो जे काम करत आहे त्या व्यक्तीला ह्या कामाबाबत त्याला हे माहीत नाही की हे काम चुकीचं आहे का योग्य आहे. असं त्याला जर कळत नसेल तर काय, असा जर प्रश्न कोर्टासमोर निर्माण झाला तर आता पुढे द ओपिनियन ऑफ एक्सपर्ट्स अपॉन द क्वेश्चन whether the symptoms exhibited by A commonly show unsoundness of mind and whether such unsoundness of mind usually renders persons incapable of knowing the nature of the act which they do or of knowing that what they do is either wrong or contrary to law are relevant. आणि अशा परिस्थितीमध्ये एखाद्या एक्सपर्ट व्यक्तीचं जे ओपिनियन आहे की तो व्यक्ती अनसाउंडनेस आहे किंवा नाही आहे किंवा त्याला जे काम त्यांनी केलेलं आहे ते चुकीचं आहे का योग्य आहे हे त्याला समजत नसेल, अशा वेळेला एक्सपर्ट व्यक्तीचं जे मत आहे ते कोर्टामध्ये रिलेव्हंट होणार आहे असं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पुढचा इलुस्ट्रेशन नंबर सी. द क्वेश्चन इज. आता पुढचा एक प्रश्न असा निर्माण झालेला आहे. समजा असा जर प्रश्न निर्माण झाला, द क्वेश्चन इज वेदर अ सर्टन डॉक्युमेंट वॉज रिटन बाय ए. एक पर्टिक्युलर डॉक्युमेंट आहे तो ए ने लिहिला आहे का नाही लिहिलेला आहे, असा जर प्रश्न कोर्टासमोर निर्माण झाला तर अनदर डॉक्युमेंट इज प्रोड्यूस्ड विच इज प्रूव्ड ऑर ॲडमिटेड टू हॅव बीन रिटन बाय ए. अशा परिस्थितीमध्ये समजा एक डॉक्युमेंट ए ने लिहिला आहे का नाही लिहिलेला आहे, हा जर प्रश्न कोर्टासमोर निर्माण झाला तर त्या व्यक्तीने इतर जे डॉक्युमेंट लिहिलेले आहेत ते सुद्धा कोर्टासमोर सादर केले आणि दोघांची रायटिंग ज्यावेळी मॅच केली, मग अशा वेळेला दोघांची रायटिंग मॅच केल्यानंतर जो कोर्टाला वाटेल की बाबा हे दोन्ही डॉक्युमेंट्स एकाच व्यक्तीने लिहिले आहे काय नाही लिहिलेले आहे, अशा वेळेला हा जो दुसरा डॉक्युमेंट कोर्टासमोर सादर केलेला आहे तर तो रिलेव्हंट आहे. द ओपिनियन्स ऑफ एक्सपर्ट्स. आता कोर्टासमोर तर तो डॉक्युमेंट सादर केला. द ओपिनियन्स ऑफ एक्सपर्ट्स ऑन द क्वेश्चन whether the two documents were written by same persons or by different persons are relevant. आता ए व्यक्तीने एक डॉक्युमेंट लिहिलेला आहे आणि तो प्रश्न निर्माण झालेला की हा डॉक्युमेंट त्यांनी लिहिला आहे का नाही लिहिलेला आहे. मग अजून एक डॉक्युमेंट त्यांनी जो लिहिलेला आहे तो डॉक्युमेंट आणि जो ज्याच्यावरती प्रश्न निर्माण झालेला असा डॉक्युमेंट दोन्ही एक्सपर्टकडे पाठवले आणि एक्सपर्टने जर असा रिपोर्ट दिला की दोन्ही डॉक्युमेंटमधली रायटिंग एकाच व्यक्तीची आहे तर कोर्टाला त्यांचं जे मत आहे ते रिलेव्हंट होतं, असं ह्या सेक्शनमध्ये आणि ह्या इलुस्ट्रेशन्समध्ये दिलेले आहेत. मित्रांनो, सेक्शन 45 मला असं वाटतं की आपल्याला समजला असेल आणि काही डाऊट राहिलेला नाही. सेक्शन 45 मी अगदी टॅब्युलर फॉर्ममध्ये आणि अगदी व्यवस्थितपणे विश्लेषण करून आपल्याला सांगितलेलं आहे. तरी आपल्याला कधी प्रॉब्लेम असेल तर मला फोन करू शकता. यानंतर आपण सेक्शन 45A पाहूया. मित्रांनो, सेक्शन 45A जो आहे तो सुद्धा सेक्शन 45 सारखाच आहे. फक्त हा जो सेक्शन आहे हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 अन्वये ह्याला इन्सर्ट करण्यात आलेला आहे आणि ह्याची जी भाषा आहे ती 45 सारखीच आहे. प्रथम आपण ही 45A ची बेअर ॲक्टची जी भाषा आहे ती एकदा वाचून घेऊ, मग त्यानंतर आपण टॅब्युलर फॉर्ममध्ये आणि त्याचं आपण विश्लेषण करूया आणि मग ते आपण पुढे समजून घेऊया. सेक्शन 45A काय म्हणते बघूया. ओपिनियन ऑफ एक्झामिनर ऑफ इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जो आहे त्याच्यामध्ये जो एक्झामिनर असतो त्याचं जे ओपिनियन आहे ते काय केव्हा रिलेव्हंट आहे याबाबत सांगितलेलं आहे. त्याचं जे ओपिनियन आहे ते केव्हा रिलेव्हंट आहे याबाबत आहे. when in a proceeding the court has to form an opinion on any matter relating to any information transmitted or stored in computer resource or any other electronic record or digital form. आता कॉमा दिलेला आहे. The opinion of examiner of electronic evidence referred in
Section 79A of the Information Technology Act 2000 is a relevant fact. आणि पुढे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन अन एक्झामिनर ऑफ इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स शाल बी एन एक्सपर्ट. मित्रांनो, ह्या भाषेला आपण अगदी सोपं करून वाचूया. प्रथम काय म्हटलेलं आहे इथे बघा. वेन इन अ प्रोसिडिंग द कोर्ट हॅज टू फॉर्म एन ओपिनियन. सेक्शन 45 मध्ये पण तसंच सांगितलेलं आहे की वेन द कोर्ट हॅज टू फॉर्म एन ओपिनियन. इथे सुद्धा तेच सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रोसिडिंगमध्ये जेव्हा कोर्टाला असं ओपिनियन बनवायचं आहे. कसलं ओपिनियन बनवायचं आहे? ऑन एनी मॅटर रिलेटिंग टू एनी. ऑन एनी मॅटर रिलेटिंग टू एनी. आता ते एनी म्हणजे काय आहे? एनी म्हणजे इन्फॉर्मेशन ट्रान्समिटेड. इन्फॉर्मेशन ट्रान्समिटेड म्हणजे एका कॉम्प्युटरवरनं दुसऱ्या कॉम्प्युटरला इन्फॉर्मेशन ट्रान्समिट केलेली आहे, किंवा एका मोबाईलवरनं इन्फॉर्मेशन दुसऱ्या मोबाईलला ट्रान्समिट केलेली आहे, किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक आयटममधून, इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटमधून इन्फॉर्मेशन दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटमध्ये ट्रान्सफर केलेली आहे. इन्फॉर्मेशन ट्रान्समिटेड हा पॉईंट झाला. नंतर स्टोर्ड इन एनी कॉम्प्युटर रिसोर्स. एखाद्या कॉम्प्युटर रिसोर्समध्ये काही इन्फॉर्मेशन स्टोअर केली असेल, हा दुसरा पॉईंट झाला. तिसरं एनी अदर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. आणि इतर कोणताही इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड जो मेंटेन केलेला असेल किंवा डिजिटल फॉर्ममध्ये असेल. तर ते 4 पॉईंट याच्यात दिलेले आहेत. कोणकोणते दिलेले आहेत? एक, इन्फॉर्मेशन ट्रान्समिटेड, स्टोर्ड इन एनी कॉम्प्युटर रिसोर्स और एनी अदर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड और डिजिटल फॉर्म. या फॉर्मॅटमध्ये ह्या पॉईंटवरती जेव्हा कोर्टाला आपलं मत बनवायचं आहे, कोर्टाला आपलं ओपिनियन फॉर्म करायचं आहे, तर हे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डवरती कोर्ट आपलं ओपिनियन कसं फॉर्म करू शकतं? मग कोर्टाला असा एक एक्झामिनर अपॉइंट करावा लागतो. तो एक्झामिनर कोण आहे? द ओपिनियन ऑफ एक्झामिनर ऑफ इलेक्ट्रॉनिक रेफर टू इन सेक्शन 79A ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्टच्या सेक्शन 79A खाली एक एक्झामिनर अपॉइंट केला जातो, किंवा तो एक एक्झामिनर आहे. त्या एक्झामिनरला कोर्ट अपॉइंट करतो आणि त्याच्याकडनं जी माहिती येईल, त्याच्याकडनं जी ओपिनियन येईल, ते ओपिनियन एक्सपर्ट ओपिनियन मानलं जाईल. ते ओपिनियन जे आहे ते रिलेव्हंट फॅक्ट आहे. त्याचं जे ओपिनियन आहे, कोणाचं? एक्झामिनरचं. हा जो एक्झामिनर आहे, ह्या एक्झामिनरची अपॉइंटमेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 च्या सेक्शन 79A प्रमाणे झालेली आहे, गव्हर्नमेंटने केलेली आहे. मग ह्या एक्झामिनरला जर अपॉइंट केला कोर्टाने आणि त्यांनी जर आपली ओपिनियन ह्या पॉइंटवरती दिली, इन्फॉर्मेशन ट्रान्समिटेड फ्रॉम वन कॉम्प्युटर टू अनदर कॉम्प्युटर, फ्रॉम वन मोबाईल टू अनदर मोबाईल, आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जर टेक्निकल प्रॉब्लेम असेल आणि ती त्यांच्याकडनं एक्झामिनरकडनं माहिती मिळाली, तर ह्या पॉइंटवरती कोणकोणते? इन्फॉर्मेशन ट्रान्समिटेड, स्टोर्ड इन एनी कॉम्प्युटर रिसोर्स, एनी अदर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड और डिजिटल फॉर्म. या एवढ्या पॉइंटवरती ज्या वेळेला इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड बाबत एक्झामिनरचं ओपिनियन कोर्टाकडे येईल, त्याचं जे ओपिनियन आहे, त्या एक्झामिनरचं जे ओपिनियन आहे ते रिलेव्हंट फॅक्ट आहे. आणि असा जो एक्झामिनर आहे ज्याची अपॉइंटमेंट सेक्शन 79A इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट अन्वय झालेली आहे, तो एक्झामिनर हा एक्सपर्ट एक्झामिनर आहे. त्याला आपण एक्सपर्ट म्हणतो. असं ह्या सेक्शन 45A ची भाषा आहे आणि ती संपूर्णतः 45 सारखीच आहे. फक्त इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट अन्वये ज्या एक्झामिनरची अपॉइंटमेंट झालेली आहे, आणि हा सेक्शन जो आहे नवीन इन्सर्ट केलेला आहे, कॉम्प्युटरच्या बाबतीत आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आहे, म्हणून हा सेक्शन नवीन टाकण्यात आलेला आहे. अवघड काहीच नाही याच्यामध्ये, सिंपल आहे. मित्रांनो, सेक्शन 45A चा वापर आपल्याला कोर्टामध्ये जास्ती करून सायबर क्राईमच्या केसेसमध्ये होतो, आणि एक्झामिनर जो असतो त्याचा रिपोर्ट त्याच्यामध्ये फार उपयोगी असतो. अर्थात ज्या वेळेला आपले अकाउंट्स, बँकेचे अकाउंट्स हॅक केले जातात, त्यावेळेला त्याच्यामधल्या इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने लीक झाल्या किंवा काय झाल्या याबाबतची जी माहिती आहे,
तो एक्झामिनर देऊ शकतो आणि म्हणून त्याचा जो ओपिनियन आहे तो कोर्टामध्ये उपयोगी पडतो. मित्रांनो, इथे आपण सेक्शन 45A आणि सेक्शन 65B हा जो आहे तो वेगवेगळ्या धर्तीवर आहे. सेक्शन 65B ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये जो सर्टिफिकेट द्यावा लागतो तो सर्टिफिकेट त्या व्यक्तीने द्यायचा असतो जो व्यक्ती कॉम्प्युटरचा किंवा त्या इन्स्ट्रुमेंटचा मालक आहे. आणि इथे सर्टिफिकेट किंवा ओपिनियन त्या व्यक्तीने द्यायचं आहे ज्याची अपॉइंटमेंट गव्हर्नमेंटने केलेली आहे, एक्झामिनर म्हणून अपॉइंटमेंट केलेली आहे. अशा व्यक्तीने त्यांनी आपला ओपिनियन द्यायचा आहे. तर ह्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होण्यासारखं आहे. ज्या वेळेला आपल्याला सेक्शन 65B येईल त्यावेळेला आपण त्याचा अभ्यास करूया. आता सेक्शन 45A पूर्ण झालेलं असून आपण आता सेक्शन 46 वर येऊ. सेक्शन 46 काय म्हणतो? सेक्शन 46 जो आहे तो असा आहे की फॅक्ट्स विच आर अदरवाइज इरिलेव्हंट, फॅक्ट्स विच आर अदरवाइज इरिलेव्हंट, they become relevant if they support or if they are inconsistent with the opinion of the expert. असा सेक्शन 46 आहे. त्याची जी डायरेक्ट लँग्वेजची जी भाषा आहे ती मी एकदा आपल्याला वाचून दाखवतो. सेक्शन 46 मध्ये फॅक्ट्स बेरिंग अपॉन ओपिनियन ऑफ एक्सपर्ट्स असं टायटल दिलेलं आहे. आणि पुढे काय म्हटलंय? फॅक्ट्स नॉट अदरवाइज रिलेव्हंट, फॅक्ट्स नॉट अदरवाइज रिलेव्हंट, ज्या फॅक्ट्स जे तथ्य एरवी इरिलेव्हंट होते आर रिलेव्हंट ते मग रिलेव्हंट झाले किंवा इफ दे सपोर्ट जर ते सपोर्ट करत असतील ऑर आर इनकन्सिस्टंट विथ द ओपिनियन ऑफ द एक्सपर्ट्स आणि ते एक्सपर्टच्या ओपिनियनच्या अगदी उलट सुद्धा असू शकतात. मग ज्या फॅक्ट्स एरवी इरिलेव्हंट होत्या त्या रिलेव्हंट होतात. वेन सच ओपिनियन्स आर रिलेव्हंट. आता इथे एक इलिस्ट्रेशन दिलेलं आहे, तो इलिस्ट्रेशन आपण वाचूया, त्यानंतर मग आपण बोर्डवर त्याचं. द क्वेश्चन इज वेदर ए वॉज पॉइझन बाय सर्टन पॉइझन. आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे की एक व्यक्ती म्हणजे ए याची मृत्यू झालेली आहे आणि कशाद्वारे झालेली आहे? विष खाऊन झालेली आहे, विष पाजून झालेली आहे. आता प्रश्न पुढं असा निर्माण झालेला असल्यामुळे की एच्या बरोबर त्याच्या अगोदर किंवा त्याच्यानंतर काही लोक अजून मेलेले आहेत, समजा बी, सी आणि डी असे वारलेले आहेत, तर त्यांची मृत्यू देखील पॉइझनने झालेली आहे. आणि त्यांचे जे सिम्पटम्स आहेत त्यांच्या अंगावर त्यांच्या बॉडीवर जे सिम्पटम्स निर्माण झालेले आहेत ते सुद्धा असे आहेत जसे एच्या अंगावर होते. मग ह्या ज्या फॅक्ट्स आहेत बी, सी, डी यांच्या बाबतीत जे सिम्पटम्स निर्माण झाले त्यांच्या ज्या फॅक्ट्स आहेत त्यांना जे पॉइझन दिलेलं आहे ते सुद्धा मग एच्या केसमध्ये रिलेव्हंट होतात, असं ह्या सेक्शनचा अर्थ आहे. आपण आता इलिस्ट्रेशन वाचून घेऊ. द फॅक्ट दॅट, पुढे काय म्हणतात? द फॅक्ट दॅट अदर पर्सन्स, दुसरे जे व्यक्ती आहेत, हू वेअर पॉइझन्ड बाय दॅट पर्सन, ज्यांना सुद्धा ह्याच व्यक्तीने म्हणजे ज्याच्यावरती आरोप आहे त्याच व्यक्तीने त्यांना सुद्धा त्यांनी पॉइझन दिलेलं आहे. एक्झिबिटेड सर्टन सिम्पटम्स, आणि त्यांनी सुद्धा असेच त्यांच्या अंगावर सुद्धा असेच सिम्पटम्स निर्माण झालेले आहेत. विच एक्सपर्ट अफर्म्स, ज्याला एक्सपर्ट अफर्म करीत आहे म्हणजे मान्य करीत आहे, दाखवित आहे. ऑर डिनाय टू बी द सिम्पटम्स ऑफ दॅट पॉइझन इज रिलेव्हंट. आणि अशा वेळेला जर समजा एक्सपर्ट ओपिनियन असं आलं की त्यांचे जे सिम्पटम्स आहेत त्या एच्या बॉडीवर जे सिम्पटम्स आहेत आणि बीच्या बॉडीवर जे सिम्पटम्स आहेत, सीच्या बॉडीवर जे सिम्पटम्स आहेत, डीच्या बॉडीवर जे सिम्पटम्स आहेत ते एकमेकांशी त्यांचं साम्य नाही आहे, त्यामुळं तर इतर ज्या घटना आहेत त्या सर्व घटना इथे रिलेव्हंट होतात. आता आपण ह्याच्यावरती एक इलिस्ट्रेशन घेऊया. ए या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, त्याला बी ने शूट केलेला आहे, ए ला बी ने शूट केलेला आहे, फायरिंग केलेली आहे. आणि
बी ने त्याला 4 गोळ्या मारलेल्या आहेत. 4 गोळ्या मारलेल्या आहेत. बी ने ए ला 4 गोळ्या मारलेल्या आहेत. 2 छातीमध्ये, 1 पोटात आणि 1 त्याच्या डोक्यामध्ये लागलेली आहे. इथे पाहणाऱ्या व्यक्तींचा विटनेस आय विटनेस यांचं असं म्हणणं आहे की ए ला गोळ्या लागल्यानंतर, 4 गोळ्या लागल्यानंतर तो जवळजवळ 1 तासपर्यंत जिवंत होता. तो 1 तासपर्यंत जिवंत होता. आणि डॉक्टरचं ओपिनियन आहे की 4 ह्या गोळ्या लागल्यानंतर तो माणूस हार्डली 2 मिनिटं जगू शकतो. डेथ विदिन 2 मिनिट्स. डेथ विदिन 2 मिनिट्स. आणि इथे साक्षीदारांचं असं म्हणणं आहे की तो माणूस 1 तासापर्यंत जिवंत होता. हे सगळं साक्षीदारांचं एच्या बाबतीत म्हणणं आहे. आणि डॉक्टरचं असं म्हणणं आहे की 4 गोळ्या लागल्यानंतर तो 2च मिनिटं जगू शकतो. अशा परिस्थितीमध्ये एक तर ह्या सगळ्या गोष्टी काय, पहिली गोष्ट सपोर्ट पण करत आहेत. सपोर्ट करत आहे कशासाठी? डॉक्टरच्या ओपिनियनला, की त्यांनी सांगितलं 4 गोळ्या लागल्या वगैरे आहेत, परंतु इनकन्सिस्टंट पण आहेत. इनकन्सिस्टंट पण आहे. काय यांचं जे म्हणणं आहे की 1 तासापर्यंत जगला होता आणि डॉक्टरचं म्हणणं आहे की तो 2 मिनिटात मेला असेल. आता इथे जर समजा डाईंग डिक्लेरेशन वगैरे काही गोष्टी असतील तर मग अशा परिस्थितीमध्ये इतर ज्या फॅक्ट्स इरिलेव्हंट होत्या त्या सर्व फॅक्ट्स इथे रिलेव्हंट झालेल्या आहेत. हा मुद्दा आपल्या लक्षात आला. एकदा हा सेक्शन आपण पुन्हा वाचूया म्हणजे आपण पुढे जाऊया. फॅक्ट्स बेरिंग अपॉन ओपिनियन्स ऑफ एक्सपर्ट्स, हे झालं हेडिंग. आता पुन्हा एकदा फॅक्ट्स नॉट अदरवाइज रिलेव्हंट. ज्या फॅक्ट्स, आता तो मेला, डॉक्टरचं ओपिनियन आलं, गुन्हेगार पकडलाय, सगळं झालेलं आहे, परंतु बाकीचे जे फॅक्ट्स आहेत त्याच्यामध्ये डॉक्टरचं ओपिनियन 2 मिनिटं जगलेलं आहे असं म्हणणं आहे आणि बाकीच्या साक्षीदारांचं असं म्हणणं आहे की तो माणूस 1 तासापर्यंत जिवंत होता. तर जे मी सांगत होतो, फॅक्ट्स नॉट अदरवाइज रिलेव्हंट, ज्या फॅक्ट्स एरवी रिलेव्हंट नव्हत्या आर रिलेव्हंट, आता रिलेव्हंट झाल्या इफ दे सपोर्ट ते सपोर्ट करतायत. ऑर इनकन्सिस्टंट, इथे जे सांगतात इनकन्सिस्टंट हे वेगळं सांगतात, 1 तासापर्यंत जगलेलं आहे. ऑर इनकन्सिस्टंट विथ द ओपिनियन ऑफ द एक्सपर्ट. आणि ओपिनियन काय आहे डॉक्टरांचा की तो 2 मिनिटं जगला असेल आणि यांचं म्हणणं आहे तो 1 तासापर्यंत जिवंत होता, त्याची विल पॉवर चांगली होती म्हणून तो जगलेला होता. वेन सच ओपिनियन्स आर रिलेव्हंट, आता डॉक्टरांच्या ओपिनियनला फेवर पण करतायत, सपोर्ट बी करतायत आणि इनकन्सिस्टंट थोडं वेगळंही बोलत आहेत, म्हणून ज्या फॅक्ट्स इरिलेव्हंट होत्या त्या आता रिलेव्हंट झालेल्या आहेत. यानंतर मित्रांनो आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. आता मी हे मिटवत आहे. एक दुसरा एक्झाम्पल आपण समजण्यासाठी घेऊ. समजा ए ह्या व्यक्तीने बी वर चाकूने वार केलेला आहे. साक्षीदारांचं पाहणाऱ्या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की 3 वार केलेले आहेत. साक्षीदारांचं म्हणणं आहे की 3 वार केलेले आहेत आणि त्याच्यामुळे तो मेला आहे. परंतु डॉक्टरचं ओपिनियन काय आहे?
2 blows. डॉक्टरचं ओपिनियन आहे 2 ब्लोज झालेले आहेत, 2 वार झालेले आहेत. मग आता इथे जे डॉक्टरने रिपोर्ट दिलेला आहे, डॉक्टरचं जे ओपिनियन आहे की त्याच्यावरती 2 वार झालेले आहेत आणि साक्षीदाराचं म्हणणं आहे 3 वार झालेले आहेत. म्हणजे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या झालेल्या आहेत. इथे डॉक्टर फॅक्ट्सला सपोर्ट पण करतोय की त्याच्यावरती वार तर झालेले आहेत आणि त्याच्यामुळे तो मेलेला आहे, आणि इथे साक्षीदार म्हणतो 3 वार झालेले आहेत, इथे डॉक्टर म्हणतोय 2 वार झालेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरचं जे म्हणणं आहे ते सपोर्ट पण करत आहे आणि डिफर पण आहे, आणि एकदम उलट सुद्धा आहे की त्यांनी 3 वार केलेले आहेत, 3 जखमा झालेले आहेत, इथं साक्षीदाराचं म्हणणं आहे. आता मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये सेक्शन 46 प्रमाणे काय होतंय की इतर ज्या फॅक्ट्स आहेत, ज्या एरवी इरिलेव्हंट होत्या ते आता रिलेव्हंट झालेल्या आहेत. म्हणजे इतर जे पाहणारी लोक असतात, अजून ज्या लोकांनी पाहिलेलं आहे तिथे जे काही घटना घडलेल्या असतील त्या सगळ्या गोष्टी ज्या इरिलेव्हंट होत्या त्या ह्या सेक्शन 46मुळे रिलेव्हंट झालेल्या आहे. ह्या सेक्शनचा अर्थ एवढाच आहे. तर मित्रांनो, मला असं वाटतं सेक्शन 46 आपल्याला आता समजलं असेल. आपण आता इथेच थांबूया. या पुढील जे सेक्शन्स आहेत, सेक्शन 47 आणि त्या पुढचे जे सेक्शन्स आहेत 51 पर्यंतचे, 47 ते 51, ह्याचा आपण दुसरा व्हिडिओ बनवूया, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल. मला बऱ्याच मित्रांनी फोन केलेला आहे आणि काही स्टुडंट्सने सुद्धा फोन केलेला आहे की सर, खूप मोठे व्हिडिओ झाले की आम्हाला खूप बघायला वेळ जातो, त्यापेक्षा आपण अर्ध्या तासाचे ज्याची 30, 32, 35, 45, 40 मिनटापर्यंतचे व्हिडिओ बनवा. तर मी हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो. पुढचे सेक्शन्स पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. धन्यवाद.